ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता हा काय चालू आहे सण, गणेश उत्सव. आणि आता उद्या काय आहे, अनंत चतुर्दशी. बघा आज प्रत्येक हा सण उत्सव लोकमान्य टिळकाने सुरू केला. आणि मुळात ह्या उत्सवाचा हेतू काय आहे का, गणपतीचा जन्म कसा झाला त्याचा मूळ इतिहास. ज्या वेळेला पार्वती शंकर तपाला गेला होता आणि ज्या वेळेला बाईचं लग्न होतं त्या बाईची इच्छा काय असती, मला मुलगा व्हावा. तिची अपेक्षा काय असती. तर आज काय झालंय, ती फॅशन आजही आहे बा. अशी बावली आणतात लग्न झालं आणि ती बाई ती बावली जवळ घेते काय तसं. मग ती बावली जवळ घेतली ती ना, मग हिनं काय केलं, अंगाला काय लावायची. आता काय लोक आहे पुराण आहे, पुराणामध्ये कोण काय सांगतं, 6 शास्त्र 18 पुराण. याचा अर्थ असा आहे प्रत्येकाचे मत. मला जे येईल ते मी लिहिलं, त्यानं ते बी लिहिलं, असं सगळं पुराण लिहून ठेवलेलं आहे. पण त्याचा खरा संदर्भ असा आहे का त्या पार्वतीनं अंगाला चंदन आणि हळद, आता आणि सुवासिक साबणं निघालेत ते काय नव्हती. ते काय करायचे, चंदन आणि हळद लावायची. आता तिनं त्याचा गोळा केला अंगाला लावायला. पण अंगाला लावायला गोळा केल्यानंतर तिच्या डोक्यात तिला शंकरानं काय दिलं होतं, संजीवनी मंत्र दिला होता. आणि संजीवनी मंत्र दिल्यानंतर तो संजीवनी मंत्र जप कर. आता कोणताही मंत्र दिला ना त्याचा जप करावा लागतो, शाळेत सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि तो मंत्र चालू होता. तो संजीवनी मंत्राच्या प्रयोगानं तिनं ती असं बावली तयार केली, ती चंदनाची आणि त्या हळदीची. आणि मग झालं मुलगा तयार. म्हणजे आयुर्वेदाचा संदर्भ असा आहे का हळद ही संजीवनी. हळद अनेक विकारावर चालते. काय, चंदन अंगातला दहा कमी करतो. आणि असा त्या मूर्ती तयार झाल्यानंतर तिला खूप आनंद झाला. आणि मग ते मुलगं तिनं लहानचं मोठं झालं. त्याच्यानंतर काही दिवसांना शंकर घरी आले आणि त्याचे गण आणि नंदी. तर ती काय म्हण, मी आंघोळ करायला जाते आणि दारामध्ये लक्ष ठेवायला कोणतरी लागतंच ना, तर तू इथं कोणाला येऊन देऊ नको म्हणा. बघा गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे, मातृ आज्ञा. गणपती कोण होता, मातृपितृ भक्त. भैरवनाथ कोण होता, शंकर पार्वतीचा भक्त. पुंडलिक कोण होता, आई वडिलांचा भक्त. श्रावणबाळ कोण होता, आई वडिलांचा भक्त. मला सांगायचं तात्पर्य असं आहे का ह्या गणपतीकून, भैरवाकून, पुंडलिकाकून, पुंडलिका वरदे हरिविठ्ठल यांच्याकडून आपण काय घ्यायचं, मेन सार घ्यायचं आहे का त्यांनी काय केलं, आई वडिलांची सेवा केली म्हणून त्यांना काय आलं, मान आलं. आपण जर ती पूर्वत चालू केलं तर आपल्याला मान येणार आहे. पण आपण आज काय केलं, पाश्चात्य विचार घेतले. आई वडिलांना कुठं वृद्धाश्रमामध्ये काय, घरात अडचण नको काय. आणि आपण जे करतो मग आपले मुलं काय करणार आहे. पण आज आहे ना दूरदृष्टी. सिंह काय करतो, जर चालला ना पुढे पाहतो मागे पाहतो. आणि डुकर आहे ना, डुकर सरळ जातं, ते मागं पाहत नाही. आज सगळी डुकराची अवलाद आहे, पुढं पाहते मागं पाहतीच नाही काय. अरे आपलं काय होणार आहे, आपला विचार आज कोणालाच राहिला नाही. म्हणून हे आदर्श गणपतीचा घ्यायचं आहे का त्याला मान, त्या गणपतीला त्यांना येऊन दिलं नाही. शंकरांचं आणि त्या गणपतीचं नंदीचं यांचे युद्ध झालं, त्यांना त्यावेळेला तोंड दिलं. पण आईची आज्ञा त्यांना मान्य केली आणि शंकरानं त्याचं शिर उडावलं. पार्वती रडायला लागली. आधी मायाशक्ती होती, तिनं विग्राळ रूप घेतलं. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं, सगळे देव गोळा झाले. का आधी मायाशक्ती ज्या वेळेला हे होती, जसं आजही आधी मायाशक्ती कोण आहे, ॲटम बॉम्ब.
ज्या वेळेला ॲटॉम बॉम्ब टाकायची पाळी येते तेव्हा सगळं जग एकत्र येतं. त्यावेळेला सगळं कोण आलं एकत्र, सगळे देव एकत्र आले. आणि मग आता याला मुंडकं कोणाचं पाहिजे? मग हत्ती हा बुद्धिवान प्राणी, हत्ती हा बुद्धिवान आहे. आणि बुद्धिवान त्याचं डोकं त्यांनी त्याला बसवलं आणि त्या हत्तीचे गुण त्याच्या अंगात आले. आणि मग सगळ्या देवाने त्याला आशीर्वाद दिला. आणि मग वासा येत होतं शरीर माणसाचं आणि नरसिंहाचा अवतार जसा असतो, तर याला कोण जवळ करेल? मग त्याला असा वर दिला का पहिली पूजा त्याची. सगळ्या देवांमध्ये पहिला कोण? गण. गणाचा अर्थ काय? समुदाय. मग आज आपण घरात गणपती बसवला, आपल्या घरात जेवढे माणसं असतील ते सगळ्यांनी एकत्र या, एक विचारानं या, एकमेकाच्या आज्ञा पाळा, हसत राहा, खेळत राहा. या जगात आपण क्षणभर आलेलो आहे अनंतात. गणपती आज आपण उद्या काय करणार आहे? विसर्जन करणार आहे. मग जसा गणपतीला विसर्जन करणार आहे तसा आपल्याला सुद्धा एक दिवस विसर्जन करणार आहे. हा उत्सव आहे 2 दिवसाचा, हा नाहीसा होणार आहे. तसा आपलाही हा जो उत्सव आहे ना, आपलं घरदार प्रॉपर्टी काहीच नाही आहे, आपलं कोणी नाही आहे. हा जसा गणपतीचा विसर्जन आहे तसं आपलं विसर्जन होणार आहे. मग हाय तोपर्यंत कसं राहा? हसत राहा, आनंदी राहा आणि जगा आणि जगू द्या. एकमेकावर प्रेम करा, आनंद द्या, आनंद घ्या. हा उत्सव देणारा आदर्श कोणचा आहे? उद्या अनंत चतुर्दशी. जसा मी अनंतात विलीन होणार आहे तसा तू सुद्धा या अनंतातून नवीन होऊन जाणार आहे. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत कसा राहा? आनंदी राहा, एकमेकाची आज्ञा पाळा, समाधानी राहा, जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.